भाजपच्या निवडणूक संचालन समितीची आज बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची तयारी जोमात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची आज महत्त्वाची बैठक प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित। भाजपच्या निवडणूक संचालन समितीच्या या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याप्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक। आज मंत्रालयात या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित। या प्रकरणाची माहिती संबंधित मंत्रालय देईल। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य। नेरूळ येथे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे। या प्रकरणाची माहिती संबंधित मंत्रालय देईल, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन तातडीनेच झालं पाहिजे, ही आमची भूमिका। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य। डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी नगरसेविका सुनीता पाटील व माजी नगरसेवक महेश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांचा भाजपात पक्षप्रवेश। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजप आक्रमक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका सुनीता पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांचा भाजपात पक्षप्रवेश। नगरपालिका नगरपंचायतींसाठी दाखल अर्जांची आज छाननी। राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 17 नोव्हेंबरला शेवटचा दिवस होता। तर नगरपालिका नगरपंचायतींसाठी दाखल अर्जांची आज छाननी होणार, तर 2 डिसेंबरला मतदान असणार।